शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी आपण बघतोय की वरळीच्या डोममध्ये अगदी जय्यत अशी तयारी झालेली बघायला मिळत आहे। आपण बघतोय की बॅनरच्या मार्फत सरकारने जी कामं केली आहेत या कामांना अधोरेखित जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त बाळासाहेब ठाकरे यांनी जी महत्त्वाची वक्तव्य केलेली त्यांना देखील बॅनरच्या मार्फत या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलं असल्याचं बघायला मिळत आहे। मान्यवर देखील या ठिकाणी यायला सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळत आहे। आपल्यासोबत निलेश राणे आहेत। निलेशजी, शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि बॅनरच्या मार्फत या ठिकाणी कामाचा आढावा जो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे। काय सांगाल, कारण शिवसेना तुम्ही जवळून पाहिलेली आहे अगदी लहानपणीपासून। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। सगळ्या शिवसैनिकांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। तळागाळातली संघटना म्हणून शिवसेना ही ओळखली जाते। ग्रामीण भागामध्ये जर सर्वात जास्त रुजलेला पक्ष कुठला असेल तर तो शिवसेना आहे आणि माझ्या आयुष्याची सेकंड इनिंग ही शिवसेनेतून झाली आणि सन्माननीय शिंदे साहेबांनी मला आमदार केला। तर ही संघटना तर खरं तर देवासारखी उभी राहिली माझ्यासाठी आणि म्हणून मला अभिमान आहे आणि मला माझं भाग्य समजतो की मी माझ्या आयुष्याची सेकंड इनिंगचा पहिला वर्धापन दिवस हा मला बघता आला, हे माझं भाग्य आहे। राणे साहेब देखील शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झालेले बघायला मिळालेले आहेत। अगदी लहानपणापासून खरं तर शिवसेनेचं वातावरण होतं तुमच्या? हो, संस्कारच तिकडून झालेले आहेत आणि म्हणून कुठे राहिलो आम्ही तर ते शिवसेनेचं जे काय रक्तात बाळासाहेबांनी त्यावेळेला जे भिनलं ते कधीच जाऊ शकत नाही, ते पुसू शकत नाही कोणी। आणि आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला की ह्या संघटनेमध्ये काम करायची संधी आम्हाला मिळाली। राणेसाहेबांना अनेक पदं, मुख्यमंत्री पद ह्या शिवसेनेत मिळालं आणि मलाही आमदार ह्या शिवसेनेनेच केलं, म्हणून मी खरोखर नशीबवान आहे आणि भाग्यवान आहे। आज या ठिकाणी आपण बॅनर बघितले तर सरकारची जी कामं आहेत ती खास करून अधोरेखित करण्यात आलेली आहे आणि एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे बाळासाहेबांनी त्यावेळेस भाषणात म्हटलं होतं की मी माझ्या शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही, ते देखील अधोरेखित करण्यात आलेलं आहे। काँग्रेस शिवसेनेची होत होती म्हणून मागे जे काय घडलं 2.5 वर्षापूर्वी जे घडलं, पण आता खरी शिवसेना मैदानात उतरलेली आहे म्हणून विकास कामं, लोकांना अभिप्रेत असलेली कामं ही तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून अनेक योजना सन्माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना राबवल्या, यशस्वी केल्या आणि आज त्याचाच प्रत्यय म्हणून आम्ही जनतेमध्ये जाऊ शकतो। जनतेचा एक शिंदेसाहेबांबद्दल एक आस्था निर्माण झाली, त्यांची एक इमेज निर्माण झाली, एक कॉमन मॅन CM म्हणून त्यांची एक इमेज निर्माण झाली आणि त्याचा फायदा आम्हाला होतो। ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट जो असतो योजनांचा, पारदर्शकपणे त्यांनी तो कारभार केला आणि म्हणून आजचं हे चित्र आपल्याला दिसतंय। शेवटचा प्रश्न विचारते, शिवसेना ठाकरे गटाचाही आज वर्धापन दिन आहे आणि त्या ठिकाणी संजय राऊत असं म्हणतायत की या शिवसेनेने गुवाहाटीची चित्र लावावीत, गुजरातची चित्र लावावीत, गुजरातमध्ये साजरे करावेत वर्धापन दिन, या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावावा, बाळासाहेबांचा फोटो लावू नये। बघा, संजय राऊत काय म्हणतात त्याला महत्त्व नाही। मग असं असेल तर संजय राऊतनी पत्राचाळीचा फोटो लावावा ना। संजय राऊत काय बोलतात त्याला हातपाय कधीच नसतं, म्हणून ही खरी शिवसेना हे निवडणुकीत सिद्ध झालं। आमचे किती खासदार निवडून आले, आमचा स्ट्राईक रेट काय, धनुष्यबाणावर आम्ही किती आमदार निवडून आणले आणि तुमचे किती आले, लोक सांगतात ना। लोकांना कुठली शिवसेना पटली आणि कुठली पटली नाही, कुठली नकली निघाली हे लोकांनीच सिद्ध करून दाखवले 2024च्या निवडणुकीमध्ये। म्हणून पत्राचोराने आम्हाला शिकू नये की खरी शिवसेना कुठली। निश्चितच किरणजी, तुम्ही देखील आज या ठिकाणी आहात, सरकारचे अनेक उपक्रम या ठिकाणी बॅनरच्या मार्फत लावलेले आहेत, काय सांगाल? एकूणच शिवसेना सरकारमध्ये आहे आणि सरकारचे हे उपक्रम या ठिकाणी सध्या लागलेले बघायला मिळतात। नाही, फक्त मी आज सर्वांना शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो, बाकी नंतर बोलूया। नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर निलेश राणे देखील आहेत आणि किरण सामंत देखील आहेत आणि निश्चितच आनंदाचा दिवस आहे, कारण शिवसेना जी खरी शिवसेना आहे, जिचं स्ट्राईक रेट हा विधानसभे आणि लोकसभेमध्ये सगळ्यांनीच बघितलेला आहे आणि त्याचंच वर्धापन दिन आहे, याचा आनंद आहे। शिवसेनेने अगदी लहानपणापासून बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, अनेक संस्कार शिवसेनेने केले असल्याचं या ठिकाणी निलेश राणे यांनी स्पष्ट केलं आणि तोच आनंद या ठिकाणी साजरा करायला मिळतोय, याचा जास्त आनंद होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरापासून अनुप वैदेही, सामने न्यूज, मुंबई।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.